नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय इतिहास, प्रकरण दुसरे इतिहास लेखन भारतीय परंपरा। आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक करायचा आहे। स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल। त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। त्यासाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे। तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने या प्रकरणाचे 2 ते 3 वेळा वाचन करावे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक रिकामी जागा हे होत। पर्याय अलेक्झांडर कनिंगहॅम, ब विल्यम जोन्स, क जॉन मार्शल, ड फ्रेडरिक मॅक्सम्युलर। उत्तर आहे पर्याय क्रमांक अलेक्झांडर कनिंगहॅम। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होत। दुसरे विधान, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद रिकामी जागा यांनी केला। पर्याय जेम्स मिल, ब फ्रेडरिक मॅक्सम्युलर, क माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, ड जॉन मार्शल। उत्तर आहे पर्याय क्रमांक ब फ्रेडरिक मॅक्सम्युलर। हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला। अशा प्रकारे प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। खाली काही जोड्या दिल्या आहे, त्या जोड्यांमध्ये एक जोडी चुकीची आहे, ती आपल्याला ओळखायची आहे आणि दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहे। तर पहिली जोडी आहे हू वेअर द शूद्राज, त्यासमोर आहे वंचिताचा इतिहास, ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी आहे स्त्री पुरुष तुलना, त्यासमोर आहे स्त्रीवादी लेखन, ही जोडीसुद्धा बरोबर आहे। तिसरी जोडी आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास, ही जोडी चुकीची आहे, म्हणून उत्तर लिहिताना लिहायचं आहे चुकीची जोडी, त्यासमोर द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 मार्क्सवादी इतिहास। दुरुस्त केलेली योग्य जोडी, त्यासमोर लिहायचं आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 राष्ट्रवादी इतिहास, म्हणजेच हा मार्क्सवादी इतिहास नसून राष्ट्रवादी इतिहास आहे। आणि चौथी जोडी आहे जेम्स ग्रँट डफ, त्यासमोर आहे वसाहतवादी इतिहास, ही जोडी बरोबर आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिल्यामध्ये ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे। प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। उत्तर इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले। ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला। आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले। राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। दुसरा प्रश्न आहे, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे। उत्तर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे। शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते। मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत। यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर होय। छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते. भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते. बखरींचे चरित्रात्मक वंशानुचरित्रात्मक प्रसंग, वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत. अशा प्रकारे बखर या ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. यावर आपण उत्तर लिहू शकतो. तिसरा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे? उत्तर, बाबराने आपल्या तुझुक-ई-बाबरी या आत्मचरित्रात पुढील बाबींची वर्णन केले आहे. त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने, ज्या ज्या प्रदेशात त्याने प्रवास केला त्यांची वर्णने आहेत, शहरांची वर्णने आहेत, स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पतीसृष्टी यांची निरीक्षणे बारकाईने नोंदवलेली आहेत. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? उत्तर, भारतीयांनी ब्रिटिशाविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. अशा प्रकारे प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्रश्न चौथा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर, मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे. डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यापैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. अशा प्रकारे आपल्याला मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय हे सविस्तर लिहिता येते. दुसरा प्रश्न आहे, इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर, इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. अशा प्रकारे इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करता येते. प्रश्न 5वा अ, पुढील तक्ता पूर्ण करा. खाली तक्ता दिला आहे, तो तक्ता अपूर्ण आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. काही ठिकाणी आपल्याला इतिहासकाराची नावे लिहून दिली आहे, त्याचे आपल्याला त्यांच्या ग्रंथाची नावे लिहायची आहे. ज्या ठिकाणी ग्रंथाचे नाव लिहून दिले आहे त्या ठिकाणी इतिहासकाराचे नाव लिहायचे आहे. तर पहिले जेम्स मिल
हा इतिहासकार आहे. त्याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला आहे. पहिलं पूर्ण करून दिलं आहे. दुसरं आहे इतिहासकार आहे जेम्स ग्रँट डफ. त्यासमोर ग्रंथाचे नाव आहे ए हिस्ट्री ऑफ द मराठाज. तिसरं आहे इतिहासकाराचे नाव लिहायचे आहे. त्यासाठी ग्रंथ दिला आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया. द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिणारा इतिहासकार आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. त्यानंतर इतिहासकाराचं नाव आहे श्री डांगे. त्यासमोर आपल्याला ग्रंथाचे नाव लिहायचे आहे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. आणि शेवटी आपल्याला ग्रंथाचं नाव लिहून दिलं आहे हू वेअर द शूद्राज. आणि त्या ठिकाणी इतिहासकार लिहायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा प्रकारे आपण प्रश्न 5वा अ पुढील तक्ता पूर्ण करा यामध्ये इतिहासकार आणि ग्रंथांची नावे लिहून हा तक्ता पूर्ण केला आहे. प्रश्न 5व्यामध्ये ब आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता हे संकल्पना चित्र आहे ते अपूर्ण आहे. पहिले हे संकल्पना चित्र नेमकं कशाचं आहे ते आपल्याला मध्ये लिहायचं आहे. तर त्या ठिकाणी लिहावं लागेल मुस्लिम इतिहासकार ग्रंथ व हेतू हे दर्शवणारं हे संकल्पना चित्र आहे. या ठिकाणी दिलं आहे तुझुक ई बाबरी. त्याच्यावर लिहायचं आहे बाबर. आणि तुझुक ई बाबरी हा काय आहे ग्रंथ आहे. तो कोणाचा आहे बाबराचा आहे. आणि त्याचा हेतू किंवा उद्देश आहे बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने त्यामध्ये आहेत. त्यानंतर आहे कल्हण. कल्हण यांच्या ग्रंथाचं नाव आहे राजतरंगिणी. आणि त्याचा हेतू आहे काश्मीरचा इतिहास. त्यानंतर आहे सभासद बखर. सभासद बखर ही कृष्णाजी अनंत सभासद यांची आहे. आणि त्यांचा हेतू किंवा उद्देश आहे किंवा त्यामध्ये आलेला प्रकार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती. त्यानंतर आहे झियाउद्दीन बर्नी यांचा ग्रंथ आहे तारीख ई फिरोजशाही. आणि त्यामध्ये आहे इतिहास लेखनाचा त्यांचा हेतू आहे. अशा प्रकारे आपण मुस्लिम इतिहासकार ग्रंथ व हेतू लिहून दिलेले संकल्पना चित्र पूर्ण केले आहे. प्रश्न 6वा पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये एक आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासकामध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. इसवी सन 1784 सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकामध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडामध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला आहे. अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंताच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केले आहे. अशा प्रकारे प्राच्यवादी इतिहास लेखन यावर सविस्तर संकल्पना स्पष्ट करता येते. दुसरी संकल्पना आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाशी चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले, असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील. अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखन यावर सविस्तर संकल्पना लिहिता येते. तिसरी संकल्पना आहे वंचिताचा इतिहास. उत्तर: वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असे म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे. वंचिताचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हे एक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. वंचिताच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचिताच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचिताच्या इतिहास लेखनाचे उदाहरण म्हणून सांगता येतील. अशा प्रकारे वंचिताचा इतिहास यावर सविस्तर संकल्पना लिहून प्रश्न 6वा पुढील संकल्पना स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे राष्ट्रवादी इतिहासकार. 2 ते 3 राष्ट्रवादी इतिहासकाराची नावे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायची आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काळजीपूर्वक पहा. या प्रकरणाचे 2 ते 3 वेळा वाचन करा आणि आठवणीने कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहून पाठवा. अशा प्रकारे आपण वर्ग 10वी विषय इतिहास प्रकरण 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संदर्भात, परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.